श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि याच्यावर सुरुवात करते। मंडळींनो, आपणास माहिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी हे व्रत येत असतं आणि हो, या ज्येष्ठ महिन्यातली जे कृष्ण पक्षातली जी संकष्टी चतुर्थी आहे ती येत्या 25 जूनला मंगळवारी आलेली आहे आणि मंगळवारी ज्यावेळेस संकष्टी येत असते त्यावेळेस तिला अंगारकी योग प्राप्त होत असतो, हे प्रत्येकाला माहितीच आहे। तर हो, अतिशय महत्त्वपूर्ण हे दिवस असणार आहे आणि या वर्षीची जी अंगारिका आलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण आहे, कारण की 2024 मधली या वर्षातली पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी असणार आहे। या दिवशी सगळेजण जे गणपती बाप्पाचे सगळेजण भक्त आहेत, पाहायला तर मोस्टली सगळेजण भक्त आहेत गणपती बाप्पांचे, कारण की गणपती बाप्पा आहेच अशी देवता। सर्व देवी देवतांमध्ये सर्वप्रथम स्थान तिला देण्यात आलेलं आहे। कुठलीही पूजा अर्चा असो, काही असो, आपण शुभ कार्य असो, आपण गणपती बाप्पांची आधी आराधना पूजा अर्चा करत असतो आणि त्यानंतर आपल्या प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात करत असतो। अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता सुद्धा आहे, विघ्नहर्ता आहेत, काही नाही त्या नकळत नावांनी त्यांना ओळखलं जातं। अशी ही आपली देवता जी आहे श्री गणपती बाप्पा यांची आपण अंगारिका ज्या दिवशी आहे संकष्टी चतुर्थी मंगळवारी 25 जूनला, या दिवशी आपण त्यांची पूजा अर्चा आराधना व्रत उपासना तर करणार आहोतच, प्रत्येक जण करेलच। गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन दर्शन सुद्धा घेईल, मोदकांचा नैवेद्य सुद्धा या दिवशी दाखवला जाईल, आरती सुद्धा केली जाईल। पण मी एक सांगणार आहे की आजच्या व्हिडिओमध्ये खूप जणांकडून ही चूक होते, ती म्हणजेच काय की आपण गणपती बाप्पांचं व्रत म्हणजे जे काही संकष्टी असेल किंवा अंगारिका असेल हे व्रत तर आपण करतोच, मनोभावे धरतो, उपासना करतो, पण एक गोष्टीशिवाय हे व्रत अपूर्ण आहे। ती गोष्ट काय ती प्रत्येकानेच करावी, मी अशी खरंच विनंती करेल। कारण की तुम्ही दिवसभर उपवास करता, सगळ्या गोष्टी करता, सगळे मनोभावे जप तप सगळं करता गणपती बाप्पाचं, पण तुम्ही शेवटी ज्यावेळेस उपवास सोडायची वेळ येते, आपला ज्यावेळेस म्हणजे म्हणतात ना की चंद्रोदयाची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस एक चूक प्रत्येकाकडून घडते, ती घडू नये यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे। आणि ती माहिती जाणून घेण्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल। आणि हो, त्याआधी नक्कीच माझे जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला देखील विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की 25 जूनला जी अंगारकी आलेली आहे त्या अंगारकी संकष्टी चतुर्थीची तिथी कधी चालू होणार आहे, कधी संपणार आहे, ती आधी आपण जाणून घेऊयात। त्यानंतर आपण थोडक्यात थोडीशी गणपती बाप्पांची अंगारकीची आपण माहिती पण जाणून घेणार आहोत आणि त्यानंतर जी गोष्ट आहे महत्त्वपूर्ण, ज्याच्याशिवाय हे संकष्टी चतुर्थी असेल किंवा अंगारकी संकष्टी चतुर्थीचं जे व्रत आहे ते पूर्ण अपूर्ण आहे, ती गोष्ट आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुम्हाला सांगते की तिथी काय आहे, कधी चालू होते आहे अंगारिका आणि कधी संपणार आहे। तर मंगळवारी 25 जूनला रोजी पहाटे 1:23 ही तिथी सुरू होईल अंगारकी संकष्टी चतुर्थीची आणि त्या दिवशीच 25 जूनला रात्री 11:10 वाजेपर्यंत ही तिथी असणार आहे। आणि आपल्यास माहिती आहे की उदय तिथीनुसार आपण ज्या दिवशी उदय तिथी चालू होते, सूर्योदय तिथी बघते तीच आपण तिथी धरत असतो आणि हीच तिथी आपली मंगळवारी 25 जूनला आलेली आहे अंगारिका संकष्टी चतुर्थी। आता तुम्हाला माहिती आहे का, ज्यांना कोणाला वर्षभरामध्ये ज्या काही संकष्टी असतात, प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातली जी संकष्टी चतुर्थी असते ते व्रत प्रत्येक जण धरत नाही, प्रत्येकाला ते करणं होत नाही, कोणाला उपवास सहन होत नाही, कोणाला भूक सहन होत नाही, कोणाला गोळ्या वगैरे चालू असतात, औषधोपचार चालू असतात, त्यामुळे ते उपवास धरणं शक्य होत नाही। त्यामुळे मी एकच सांगेल, असं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला वर्षभरामधल्या ज्या काही आपल्या 12 संकष्टी चतुर्थी असतात त्या धरणं शक्य नाही, त्यांनी फक्त ही एकच अंगारिका संकष्टी चतुर्थीचं व्रत करावं। त्या संपूर्ण संकष्टी चतुर्थीचं व्रताचं पुण्यफळ जे आहे ते त्या दिवशीच प्राप्त होत असतं। त्याच्यामुळे मी सांगेल की ज्यांनी कोणी अजूनपर्यंत प्रत्येक महिन्यात संकष्टीचं व्रत धरलेलं नसेल आणि नक्कीच तुम्हाला गणपती बाप्पांची आराधना करायची आहे, त्यांना प्रसन्न करून घ्यायचं आहे तुमच्या भक्तीने किंवा तुमच्या इतर गोष्टींनी, मंत्रस्तोत्रांनी, तर नक्कीच तुमच्या पण आयुष्यामध्ये काही संकट असतील, काही त्रास असेल, काही विघ्न येत असेल, कुठल्या कार्यामध्ये यशप्राप्ती होत नसेल, कुठल्या कार्यामध्ये मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल, तर त्या प्रत्येकाने गणपती बाप्पाची आराधना करायला सुरुवात करा, मी एवढंच विनंती करेल। कारण की आपल्यास माहिती आहे गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता तर आहेच, पण त्याचप्रमाणे जर आपण गणपती बाप्पाची जर व्यवस्थित आराधना केली, मनोभावे श्रद्धेने जर आपण मनापासून उपवास केला, त्यांची जप तप असेल, उपासना असेल, अभिषेक असेल, त्यांचं सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच गणपती बाप्पा प्रसन्न तर होतातच आणि आपल्या भक्तांना ते कधीच त्यांच्या संकट काळामध्ये एकटं सुद्धा सोडत नाहीत। असे आपले गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, जे प्रत्येक आपल्या संकटांवरती आपलं मात करून देतात आणि संकट दूर करतात आपल्या आयुष्यातलं आणि आपल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती करून देत असतात, अशी विघ्नहर्ता आहेत। खरंच सांगते, गणपती बाप्पा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना अशी प्रिय अशी ही देवता आहे गणपती बाप्पा। त्याच्यामुळे त्यांचं जे रूप आहे, लहान बालकापासून, लहान तान्ह्या बालकापासून ते मोठ्या मूर्ती म्हणजे जे रूप आहे त्यांच्यापर्यंत
खरंच खूप खूप असं म्हणजे छान असं रूप आहे ना, की खूप देखणं असं रूप असतं ते. सगळ्याला प्रसन्न आणि छान असं प्रभावित करतं असं हे रूप आहे. त्याच्यामुळे गणपती बाप्पाची नक्कीच प्रत्येकाने आराधना करावी, मी अशी विनंती करेन. त्याचप्रमाणे आता या दिवशी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे, मंगळवार आहे. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या घराची स्वच्छता झाली, की आपल्याला देवपूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची आराधना करताना, अभिषेक करताना आपल्याला लाल जास्वंदाचं फूल भेटलं तर अतिशय उत्तम, किंवा लाल गुलाबाचं किंवा कुठलंही फूल भेटलं लाल कलरचं तरी चालेल. आणि हो, या दिवशी आवर्जून 21 दुर्वांची जुडी वाहायला गणपती बाप्पांना विसरायचं नाही आहे. आता अभिषेक आपण या दिवशी आपल्याला आवर्जून गणपती बाप्पाचा करायचा आहे. ताम्हणामध्ये गणपती बाप्पांना घेऊन त्यांच्यावरती पंचामृताने करा, दुधाने करा, मधाने करा, पण नक्की सांगेल की शुद्ध पाण्यानेच करा. सरळ सरळ तुमची यथाशक्ती तुम्ही अभिषेक करा. अथर्व शीर्षमची तुम्हाला 21 आवर्तने करून जर अभिषेक करता आला तर अतिशय उत्तम. नंतर गणपती बाप्पाचा एखादा मंत्र येत असेल तर ते मंत्राची एक माळ करून पण तुम्ही अभिषेक करू शकता. नाहीच शक्य झालं तर एकदा तरी अथर्व शीर्षमचं पठण करून तुम्हाला अभिषेक या दिवशी करायचा आहे. आणि स्वच्छ त्यांना अभिषेक झाल्यावरती पुसून घ्यायचा आहे. आणि हो, ते जे अभिषेकाचं जे काही तीर्थ आहे ते तयार झालं, ते प्रत्येक घरातल्या व्यक्तीने घ्यायचं आहे. लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला ते तीर्थ प्रसाद म्हणून द्यायचं आहे. खूप ते प्रभावशाली असतं ते तीर्थ जे आहे ते एका टॉनिक प्रमाणे काम करत असतं अभिषेक झाल्यावरती. आणि उरलं असेल तर घरामध्ये तुम्ही शिंपडू शकता. ते झाल्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत आणि एक दुर्वाची जुडी आणि एक लाल फुल आवर्जून व्हायचं आहे. आणि हो, 21 दुर्वांची जुडी वाहताना सुद्धा तुम्ही अथर्व शीर्षमचं पठण करूनच ती हातामध्ये जुडी घेऊन तुम्ही गणपती बाप्पांना ती वाहू शकता. त्याने सुद्धा गणपती बाप्पा प्रसन्न होतील आणि नक्कीच तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल, जी काही असेल ती. ते झाल्यानंतर आता आपण दिवसभर उपवास वगैरे करणार, सगळ्या गोष्टी करणार. ते झाल्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की गणपती बाप्पाचं ज्यावेळेस आपण उपवास सोडतो, ज्यावेळेस आपली म्हणतात ना की चंद्रोदयाची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपण काय करतो. आता खूप जण काय करतात, दिवसभर उपवास वगैरे करतात, संध्याकाळी कधी कधी चंद्रोदय जो असतो तो खूप उशिरा पण असतो. आणि या वर्षीचा मंगळवारचा जो चंद्रोदय आहे तो रात्री 10:28 पर्यंत आहे. म्हणजे 10:30चा टायमिंग तुम्ही धरून घ्या. आता खूप लोक असे असतात की दिवसभर व्रत करून घेतात, उपवास करतात, मनोभावे उपासना वगैरे सगळ्या गोष्टी करतात सुद्धा. पण काय होतं, चंद्रोदय उशिरा आहे म्हटल्यावरती काय करतात खूप जण, लवकरच आरती करून मोदकाचा नैवेद्य दाखवून किंवा इतर जो काही आपण पंचपक्वान्नाचा नैवेद्य तो दाखवून उपवास सोडून देतात. खूप लोक अशी करतात. खूप जण आहेत ज्यांना भूक सहन होत नाही म्हणून ते फक्त धरायचं म्हणून धरतात व्रत आणि संध्याकाळी लवकर भूक लागली की उपवास सोडून देतात. ते बघत नाही चंद्रोदय कधी आहे काय आहे. कधी कधी तर उशिरा असल्यामुळे पण ते थांबत नाही चंद्रोदयासाठी. पण ही खूप घोड चूक आहे, मी एवढं सांगते. तुम्ही दिवसभर जे काही उपवास केला, निर्जळी केला, फळ पाण्यावरती केला, दिवसभर त्यांची आराधना केली, उपासना केली, मंत्रस्तोत्र 21 आवर्तने केली, 51 आवर्तने केली अथर्व शीर्षमची, ती सगळी तुमची फेल गेली. खरंच सांगते, जर तुम्ही चंद्रोदयाच्या आधी जर उपवास सोडला तर. मी खरंच सांगते, खूप लोकांच्या घरामध्ये मी पाहिलेलं आहे की चंद्रोदय होण्याच्या अगोदरच उपवास सोडून देतात, आरती करतात. त्यांना वाटतं की उपवास आपण दिवसभर धरला, भूक लागली की आरती केली, नैवेद्य दाखवलं, संपलं आपलं काम. नाही, त्याची काहीच फळप्राप्ती नाही भेटणार, उलट तुम्हाला दोषच लागणार, पापच लागतील त्याचे. मग ते व्रत धरून तुम्हाला काहीच फायदाच नाही आहे ना, त्याच्यापेक्षा तुम्ही धरूच नका जर तुम्हाला चंद्रोदयाची वाटच बघायची नसेल तर. का? कारण की काय सांगते मी, कारण की कसं आहे, चंद्रोदय हे आपल्याला का नेमून दिलेलं आहे, चंद्रोदयाची वेळ का नेमलेली आहे आपल्याला, कारण की चंद्रोदय झाल्यावरतीच आपल्याला उपवास सोडायचा असतो, आरती करायची, म्हणजे आरती करायची असते. गणपती आपल्याला मोदकाचा असेल किंवा अन्नाचा नैवेद्य दाखवायचा असतो. आणि ते दाखवल्यावरती, आरती झाल्यावरती सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे, जे खूप लोक करत नाहीत, मोजकेच लोक करत असतील, ते म्हणजे चंद्राची पूजा करणे. हो, कारण की चंद्रोदयाची वेळ म्हणजेच काय, चंद्र आपल्याला दिसला, चंद्राची पूजा अर्चा केली आणि चंद्राला अर्घ्य दिल्यानंतरच आपण आपला उपवास सोडायचा असतो. हे खूप महत्वाचं आहे. या एका गोष्टीमुळेच आपलं पूर्ण व्रत जे आहे ते अपूर्ण राहतं. खूप लोक चंद्राची पूजा करत नाही, अर्घ्य देत नाही या दिवशी. फक्त आपलं गणपती बाप्पाचं पूजा अर्चा नैवेद्य दाखवलं की उपवास सोडून देतात, जेवतात, बस एवढंच. त्याने काहीच, खरंच तुमच्या आयुष्यामध्ये काहीच त्याची फळप्राप्ती होणार नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का आता की आपल्याला चंद्राला म्हणजे चंद्रोदयाची वाट पाहणे का गरजेचं आहे, किंवा चंद्र अर्घ्य देणे, चंद्राची या दिवशी पूजा करणे का महत्वाचं आहे, कारण की या दिवशी चंद्रदेवाला श्री गणेश यांचा आशीर्वाद प्राप्त झालेला होता. आणि हो, चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय, चंद्राची पूजा केल्याशिवाय आपली ही जी संकट चतुर्थी असेल किंवा अंगारकी चतुर्थी असेल ती अपूर्ण आहे, अपूर्ण आहे. आणि ते केल्याशिवाय, म्हणजे ही महत्वपूर्ण गोष्ट केल्याशिवाय आपण आपला उपवास सुद्धा सोडायचा नसतो. म्हणूनच सांगते की ही गोष्ट आवर्जून प्रत्येकाने आपल्या घरामध्ये पाळावी. येत्या अंगारिका संकट चतुर्थीपासून, जी खूप लोकांकडून चूक होते,
हीच गोष्ट तुम्हाला सांगायची होती, कारण की खूप लोकांमध्ये ही गोष्ट पाहण्यात येते. कारण की असं करू नका, खरं सांगते, उपवास सहन होत नाही ना तर सरळ धरूच नका. पण चुकीच्या पद्धतीने तर तुम्ही उपवास धरू नका कुठल्याच गोष्टीचा. कारण की याच्याने तुम्हाला काय होईल, की तुमची आधीच संकट भरपूर आहे, त्याच्यामध्ये अजून दोष ओढवून घेऊन घेऊ नका तुम्ही त्या पद्धतीने. त्याच्यामुळे सहन होत असेल तरच उपवास करा, नसेल तर सरळ सोडून द्या. फक्त नामस्मरण करा गणपती बाप्पांचं आणि आपल्या गुरूंचं, त्याचंही खूप पुण्यफल प्राप्त होईल. आणि ज्यांना सहन होतो त्यांनी नक्कीच मी सांगेल, की ज्यांना खरंच मनापासून गणपती बाप्पाची आराधना करायची इच्छा आहे, उपासना करायची इच्छा आहे आणि गणपती बाप्पांनी आपल्या आयुष्यातले सगळे संकट दूर करावे, आपले विघ्न प्रत्येक कार्यातले दूर करावे जर वाटत असेल, आपल्या लहान मुलांना किंवा वयोमर्यादेत म्हणजे एका जे स्पर्धा परीक्षेमध्ये जे आपली मुलं आहे किंवा नोकरीमध्ये मुलं आहेत त्यांना योग्य बुद्धी प्राप्ती व्हावी, त्यांना प्रत्येक कार्यामध्ये त्यांच्या कामामध्ये यश प्राप्ती व्हावी असं जर वाटत असेल तर त्या प्रत्येक घरामध्ये मी खरं सांगते चंद्रोदयाची वेळ ही पाळलीच गेली पाहिजे. आणि चंद्रोदयाची वेळ पाळल्यानंतरच चंद्राला अर्घ्य देऊन दर्शन करून त्यांची पूजा करूनच हा उपवास सोडला पाहिजे. हा नियम प्रत्येकाने पाळावा. आम्ही सुद्धा पाळतो, तुम्ही सुद्धा पाळला पाहिजेच. तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्याच्यामुळेच ही माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.